मला वाटायचं इथे मला फार काळ काही राहता येणार नाही, कारण शेवटी ही सगळी वेगळी माणसं, इतकं मोठं जग, त्यात कितीतरी देश, अनेक भाषा बोलणारी, वेगळी दिसणारी, वागणारी, बहुरंगी लोक. पण मग जाणवलं की शेवटी सगळी माणसंच, हाडामासाची, सेम सेट ऑफ इमोशन्सची. आई आईसारखीच, बाबा बाबांसारखेच, नवरा बायको, भावंड, मित्रमंडळी, कलिग्स, सगळी नाती पण आपल्यासारखीच. जगभरातलं संगीत सुद्धा 7 सुरांमध्येच बांधलेलं, आणि कलेला मिळणारी दाद सुद्धा टाळ्या शिट्ट्यांहून वेगळी नाहीये. असा विचार केला आणि जाणवलं ही तर सगळी आपलीच आहेत की मग माणसं. आणि यानंतर इथे वावरणं सोपं झालं. इथल्या लोकांना खुल्या मनाने भेटता आलं. असा विचार केला की मग आपलं परकं काही उरतच नाही. कसली जात, कुठला समाज आणि कसला फरक हो, यांना होणारा आनंद, दुःख, हार्टब्रेक, जेलसी, इगोज आपल्यासारखेच. कारण सगळी माणसंच, सगळी सारखीच, हाडामासाची, सेम सेट ऑफ इमोशन्सची. स्टे ट्यून्ड टू सीझनिंग टेल्स.